नमस्कार मंडळी, मी मानसी. मानसी व्लॉग लाईफमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष असे स्वागत. मी आज बनवत आहे बॅचलर भात. भाजीला काहीच नाही, काय करायचं प्रश्न. दुपारचं उरलेलं भात आहे. चला आपण बनवूया बॅचलर भात. त्यासाठी मी गॅसवर पातेलं तापत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालून घेतलं आहे. गॅसची फ्लेम थोडी मोठी करून घ्यायची, म्हणजे तेल लवकर तापेल. तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये फोडणीला आपण पाव चम्मच राई घालून घेऊया. राई तडतडली की पाव चम्मच जिरं घालून घेऊया. तर राई जिरं तडतडलं आहे. गॅसची फ्लेम स्लो करून घेऊया. आता फोडणीत घालूया आपण 2-3 पाकळ्या ठेचलेला लसूण. लसूण थोडा लाल झाला की आपण त्यात घालूया कांदा आणि 4-5 पानं कढीपत्त्याची. आता कांदा सोनेरी रंगापर्यंत आपण परतून घेऊया. गॅसची फ्लेम थोडी मोठी करून घेऊया आणि कांदा लवकर शिजण्यासाठी आपण कांद्याच्या हिशोबाने थोडंसं मीठ घालून घेऊया. आपल्या भातात ऑलरेडी मीठ घातलेलं आहे, म्हणून आता कांदा शिजण्यापुरता थोडंसं मीठ घालून घेऊया. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजला जातो. आता आपल्या कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे. त्यात आपण पाव चम्मच हिंग घालून घेऊया. पाव चम्मच हळद घालून घेऊया. आणि आपल्याला किती तिखट आवडतं त्यानुसार आपण तिखट मसाला घालून घेऊया. मी 1 चम्मच तिखट मसाला घालून घेतला आहे. आणि पाव चम्मच गरम मसाला घेते. आता फोडणी आपली छान परतून घ्यायची आणि त्यात आपला शिजलेला भात आहे तो घालून घेऊया. आता भात फोडणीमध्ये छानपैकी परतून घेऊया, म्हणजे सगळं एकजीव होऊन जाईल. भात छान मोकळा मोकळा करून घेऊया आणि सगळं आपण मिक्स करून घेऊया. छान सगळं मिक्स करून घेऊ, म्हणजे सगळे मसाले आपल्या भाताला छानपैकी लागून. गॅसची फ्लेम थोडी मोठी करून घेऊया आणि भात सगळीकडून छान परतून घेऊया. अशा प्रकारे 5च मिनिटात आपला बॅचलर भात तयार. भाजीला काय नाही, काय करायचं प्रश्न.
दुपारचा उरलेला भात आहे. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. छान चवीला लागतो. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट द्या. छान भाताचा सुगंध येतोय. भाजीला काही नाही, काय करायचं प्रश्न? तुम्ही उरलेला भात असेल तर अशी एकदा रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडेल. नेहमी नेहमी फोडणीचा भात खाऊन आपल्याला कंटाळा येतो. एकदा अशा प्रकारे सुद्धा भात करून बघा, छान लागतो. वरून कोथिंबीर पेरायची म्हणजे छान सुगंध येतो आणि चवही छान येते. आत्ताच भाताचा सुगंध एवढा छान येतोय की असं वाटतं आत्ताच खायला बसावं. भाजलेला उडदाचा पापड आणि लोणचं, त्यासोबत हा बॅचलर भात सर्व करायचा. खूप छान चवीला टेस्टी भात तयार. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.